पाहायला मिळतोय तो बाबूच्या बॅट मध्ये या ठिकाणी फायनलच्या सामन्यामध्ये पहिला चौकार लावलाय तो रोहित याने पुन्हा एकदा साईल बोर्ड मारा करते इथे मात्र धावची तोडण्याची संधी बरोबरचा मोठा धक्का मारावा लागेल तो कोंडवाडी संघाला या ठिकाणी बाबू मात्र बाद होतोय 7 या धावसंख्येवरती बाबू मात्र बाद होतोय एक मोठा फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय आता मात्र नवीन फलंदाज पंकज आता मात्र गोलंदाजी मार्फत आलाय तो अजय भुवड यांनी सेमीफायनलच्या मॅच मध्ये अतिशय सुंदर कामगिरी करून आपल्या संघाला अंतिम सामन्यामध्ये नेऊन ठेवलं होतं तोच अजय भुवड भाऊ या ठिकाणी आपल्या संघाला कसं काय योगदान देतोय तो पुन्हा एकदा पहिला चेंडू या ठिकाणी राहील तो शुभम साठी पहिल्या चेंडूवरती चांगला फटका घेऊन मला वाटतं एक धाव मिळते एक धावेने धावसंख्या मात्र पोहोचते ती 8 या धावसंख्येवरती पुढचा चेंडू पुन्हा एकदा शुभम तयार पाहूया पुन्हा एकदा हळूवर कटावून काढल्या चेंडूवरती एक धाव नक्कीच मिळते आहे इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका पुन्हा एकदा एक धाव मिळते एकेरी धावेने या ठिकाणी धावसंख्या गोळा करत असताना कोंडवाडी संघाचे खेळाडू पाहूया पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र सुरेख फटका पाहायला मिळतोय चौकार मिळतोय या 4 धावेने धावसंख्या मात्र पोहोचली ती 13 या धावसंख्येवरती मला वाटते या षटकातील पहिले 3 चेंडू या ठिकाणी एकेरी धावने घेतले होते परंतु 4थ्या चेंडूवरती या ठिकाणी सुरेख फटका पाहायला मिळतोय पुन्हा एकदा चांगला फटका 2 धावा मिळत आहेत 15 पाहूया 1-15 पुन्हा एकदा अजय मारा करतोय मला वाटतं या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे पाहूया पुन्हा एकदा चांगला फटका परंतु निघल्या स्वरूपात एक धाव मिळते दरम्यान दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे मात्र निघल्या स्वरूपात एक धाव मिळते 18 1-18 पाहूया या षटकामध्ये किती मोठे फटके खेळले जात आहेत तिथे मात्र चांगला प्रयत्न केला जातोय मात्र एकच धाव मिळते 19 धावसंख्या होते एक गडी बाद 19 फोकस करना येत आहे पाहूया किरण पुन्हा एकदा मारा करतोय या ठिकाणी मात्र सुरेख फटका तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते आकाश मापारले यांच्याकडून एक चांगला क्षेत्ररक्षक या संघामधील अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा चांगला फटका परंतु 2 धावा नक्कीच मिळत आहेत धावसंख्या मात्र झालेली आहे ती 21 या ठिकाणी मात्र चांगला फटका पाहायला मिळतो 4 धावांसाठी या शेवटच्या चेंडूवरती चांगला फटका मारून 4 धावा नक्कीच मिळत आहेत या प्रवेश केला गेला त्यानंतर फायनलच्या सामन्यामध्ये जर्मन कोंडवाडी संघाने 25 धावसंख्या करून 26 धावांचं या ठिकाणी आव्हान ठेवलंय ते संघर्ष पालवण संघासमोर पाहूया या ठिकाणी फलंदाजीसाठी आलाय जो किरण त्याला मारा करेल पंकज या ठिकाणी पहिला चेंडू पंच स्क्वेअर चेंडू घोषित करतायत अवांतर धावसंख्येने संघाचं खातं खोललं जात आहे पाहूया पुन्हा एकदा पंकज मारा करतोय या ठिकाणी मात्र चांगला फटका खेळला जातोय टिकल्या स्वरूपात एक धावेसाठी जातोय या एक धावेने धावसंख्या मात्र होती ती 2 पाहूया या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला फटका इथे देखील एक धाव मिळते 3 धावा पुढचा चेंडू पाहूया या चेंडूवरती किती धावा मिळतात त्या पुन्हा एकदा
एकेरी धाव मिळते या धावेने धावसंख्या मात्र पोहोचते ती 4 या धावसंख्येवरती या ठिकाणी 26 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एकेरी धावेने धावसंख्या होती आहे 4. पाहूया पुढचा चेंडू या ठिकाणी बाबू दुंडे आपल्या संघाला प्रोत्साहन देत असताना इथे मात्र पुन्हा एकदा एक धाव मिळते. संयमी खेळ या ठिकाणी खेळला जातोय. धावसंख्या मात्र होते ती 5. पाहूया पुन्हा एकदा पंकज मारा करते या ठिकाणी देखील पुन्हा एकदा एक धाव मिळते 6 धावा. मला वाटतं पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या मात्र झालेली आहे ती 6. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा पंकज मारा करेल. इथे मात्र एक धाव घेण्यात यश मिळत आहे. या एक धावेने धावसंख्या मात्र पोहोचते ती 7 या धावसंख्येवरती. दरम्यान पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघर्ष पालवण संघाची धावसंख्या मात्र झालेली आहे ती बिनबाद 7. अजूनही या सामन्यातील शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 7 बिनबाद 7. या ठिकाणी मात्र पहिल्या चेंडूवरती चांगला फटका खेळला जातोय. 2 धावसंख्या मिळते. या 2 धावेने धावसंख्या पोहोचते ती 9 या धावसंख्येवरती. सुरेख फटका ठिकाणी पाहायला मिळतोय. पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू शुभम मारा करतोय. या ठिकाणी मात्र थोडीशी बॅटची कडा लागून या ठिकाणी चेंडू मात्र निर्धाव जातोय. धावसंख्या मात्र झाली आहे ती 9. पाहूया पुन्हा एकदा एक धाव मिळते. खरोखरच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती कोंडवाडी संघाची. आतापर्यंत 9 या धावसंख्येवरती फलंदाजांना कुठून ठेवण्यामध्ये यश मिळते त्यांना. पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू. या ठिकाणी मात्र चांगला फटका डिक्लेअर स्वरूपात एक धाव मिळते. डिक्लेअर स्वरूपात एक धाव मिळते. 11 धाव. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा एक धाव मिळते. 12 धावसंख्या होते. या ठिकाणी मोठे फटके घेण्याचा प्रयत्न करणे गरजेचं आहे कारण का धावसंख्या होती ती म्हणजे 12. अजूनही जिंकण्यासाठी 14 धावांची गरज असताना 2 धावांसाठी गेला होता. जनुमान कोंडवाडी संघाचा जर एक अतिरिक्त खेळाडू असेल तर त्याने कृपया आमच्या व्यासपीठावरती यायचंय. 1 मिनिट पंचांनी सामना थांबवायचा आहे. 1 मिनिट. जर अतिरिक्त खेळाडू असेल तर आमच्या समालोचन कक्षामध्ये या. ओके सामन्याला सुरुवात करायची आहे. मला वाटतं धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 12. अजूनही या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू या ठिकाणी बाकी असताना पाहूया या ठिकाणी मात्र धावची जोडण्याची संधी होती मात्र पंचाने आपला निर्णय कळवायचा आहे. या ठिकाणी 2 धावा नक्कीच मिळत आहेत. या ठिकाणी धावसंख्या झाली म्हणजे 14. आता मात्र जिंकण्यासाठी 7 चेंडूंमध्ये 12 धावसंख्येची गरज आहे. रोमांचक असा सामना चालू आहे. फायनलचा सामना 6 चेंडूंमध्ये 12 धावांचं समीकरण असेल ते संघर्ष पालवण संघासमोर. पाहूया या स्पर्धेचा किताब कोणता संघ जिंकतोय तो. 6 चेंडू 12 धावा.
पाहूया शेवटचा निर्णायक षटक या सामन्यातील या स्पर्धेतील निर्णायक षटक घेऊन आलाय तो निवळी कोटवाडी संघाचा गोलंदाज. पाहूया 7 चेंडू 12 धावा. पहिला चेंडू या ठिकाणी पहिल्या चेंडूवर मात्र चांगला फटका खेळला जातोय. 4 धावा नक्कीच मिळत आहेत. या 4 धावाने धावसंख्या मात्र पोहोचते ती 18 या धावसंख्येवरती. थोडस समीकरण बदललं जात आहे. आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज आहे. 5 चेंडू 8 धावा. पाहूया पुन्हा एकदा किरण तयार. गोलंदाज मात्र थोडा दबावाखाली दिसतोय. पुन्हा एकदा सुरेख फटका पाहायला मिळतोय. या ठिकाणी मात्र गती क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. या देखील 4 धावा. एक दणदणीत फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय तो किरणच्या बॅट मधून. त्यामुळे या 4 धावांनी धावसंख्या मात्र पोहोचते ती 22 या धावसंख्येवरती. आता मात्र जिंकण्यासाठी 4 चेंडूमध्ये या ठिकाणी 4 धावसंख्येची गरज असताना पाहूया किरण मापाने पाहूया आपल्या संघाला या ठिकाणी विजय मिळवून देतो का. 4 चेंडू 4 धावांचं समीकरण असेल ते किरण मापाने यांच्यासमोर. या ठिकाणी रोहित तिंडे आपल्या संघासाठी एक नवीन रणनीती आखताना पाहायला मिळतात. 4 चेंडूमध्ये 4 धावांचं आव्हान आहे. पाहूया या स्पर्धेतील अंतिम विजेता संघ कोणता ठरतोय तो. 4 चेंडूमध्ये 4 धावा. अतिशय रोमांचक असा सामना चालू आहे. जयनुमान कोंडवाडी विरुद्ध संघर्ष पालवण यांच्या दरम्यान. 4 चेंडू पाहूया 4 धावांसाठी. पाहूया 4 चेंडू मध्ये 4 धावांची गरज असताना इथे मात्र चांगला फटका खेळला जातोय. टिकल्या स्वरूपात मात्र एक धाव मिळते. कृपया दोन्ही संघांच्या माहितीसाठी पेनल्टी बॉक्सच्या बाहेर जर खेळाडू गेला तर आपल्याला 2 रनची पेनल्टी लावली जाईल. याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. आता मात्र 3 चेंडू मध्ये 3 धावांची गरज असताना ते मात्र सुरेख फटका पाहायला मिळतो. एक संयम खेळ या ठिकाणी खेळली जाते. आता मात्र 2 चेंडूंमध्ये 2 धावसंख्येची गरज असताना पाहूया कसं समीकरण होतंय ते. 2 चेंडू 2 धावा. पाहूया या ठिकाणी मात्र नक्कीच एक धाव मिळते. आता मित्र सामना आपल्याला कंपल्सरी चेस करावा लागेल. 1 चेंडू मध्ये 1 धावेची गरज असताना पाहूया अतिशय रोमांचक असा सामना चालू आहे. या स्पर्धेतील संघर्ष पालवण आयोजित भव्य नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा 2022 या स्पर्धेचा सामना चालू आहे. फायनलचा सामना 1 चेंडू मध्ये 1 धावसंख्या. पाहूया दरम्यान सलामीचा फलंदाज ठिकाणी किरण आपल्या संघाला विजय मिळवून देतोय का. 1 चेंडू मध्ये 1 धाव. तिचे रोमांचक असा सामना चालू आहे. थोडासा दबाव असेल तो गोलंदाजावरती. या ठिकाणी रोहित तिंडे आपल्या गोलंदाजाला थोडेसे मार्गदर्शनपर 2 शब्द सांगत असताना या ठिकाणी मात्र नक्कीच 1 धाव मिळते. 1 धावेच्या माध्यमातून